बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल यशवंत देसाई यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। त्यांची निशाणी आहे मशाल। लक्षात ठेवा मशाल। प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार अनिल यशवंत देसाई आपल्याला भेटण्यासाठी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत। आपण त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निशाणी मशाल। लक्षात ठेवा मशाल। माऊल 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 अनिल देसाई को भारी वोटों से विजयी बनाइए। उनकी निशानी है मशाल। याद रखिए मशाल। मतदार बंधु आणि भगिनींनो, प्रशांत पाटील समोर बघा, समोर बघा। शाखेचा डन डन डन।
साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे उमेदवार अनिलभाई देसाई यांच्या प्रचारार्थ आम्ही आज माहुलगाव येथे आलेलो आहोत। आज शिवसेना शाखा क्रमांक 155ची संपूर्ण पदयात्रा रॅली आहे आणि पदयात्रेमध्ये लांब डिस्टन्स पडल्यामुळे थोड्याशा गाड्या वगैरे प्रत्येकाने आपापल्या परीने स्वतः खर्चाने काढलेल्या आहेत। आम्ही काही भाड्याने माणसं आणलेली नाही आहेत। आमची जी माणसं आहेत, जी दिसत आहेत तुम्हाला, ती सर्व हक्काची आणि निष्ठावंत आहेत आणि आमचे उमेदवार एक नंबरचे आहेत आणि एक नंबरचेच राहणार। येणाऱ्या 20 तारखेला लोक आपल्या भावना व्यक्त करून एका गद्दाराला गाडायचं आणि एका निष्ठावंताला निवडून आणायचं, हे सर्व लोकांनी ठाम केलेलं आहे। हे आज आम्ही लोकांच्या चेहऱ्यावरती बघतोय। आमचा उमेदवार एक नंबरला आहे, त्यांची निशाणी आहे मशाल। मशालवरती लोक एक नंबरला बटन दाबून त्यांना निवडून देतील। येणाऱ्या 4 तारखेला जो बॉम्बस्फोट होईल तो अख्ख्या जगाला दिसेल की आज इंडिया आघाडीचा जो प्रचार चाललेला आहे आणि जो प्रभाव चालू आहे तो खरोखर बघण्यासारखा आहे। आज निष्ठावंत आणि गद्दार या दोघांच्यात लढाई आहे आणि ती लढाई आम्ही नक्कीच जिंकू, एवढंच सांगतो। मुस्लिम आहे की बौद्ध आहे किंवा शीख आहे, ईसाई आहे, महाराष्ट्र नाही, कुठल्याही जाती धर्माचा न बघता ज्या लोकांची वर वेळ अशी आली होती तेव्हा प्रत्येक शिवसैनिक उतरून नातेवाईक नसताना सुद्धा त्यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केलेले आहेत, जे की गंगेच्या याच्यामध्ये प्रेत टाकून दिली तिकडे, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ दिलेलं नाही। आणि एवढ्या चांगल्या मुख्यमंत्र्याला यांनी घाणेरडं राजकारण करून खाली पाडलेलं आहे, त्याचा तर निषेध करते, परंतु ह्या सगळ्यांना धडा जनता तर देणारच आहे, पण त्याच्याबरोबर आम्हीही पुढाकार घेतलेला आहे की गद्दारांना गाडण्यासाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्या मताने चांगल्या टक्क्याने निवडून लोक देतील आणि ते निवडून येणार आहेत, कारण हे गद्दार आहेत आमच्याबरोबर, याने आमची मतं फुकट खाल्लेली आहेत, तेव्हा आम्ही सेनेच्या इतर पक्षाला मतदान करणार नाही, हे माझं ठामपणे। आणि हे साहेब आमच्या निवडून येतील आणि जनतेचं चांगलं सहकार्य करणारे अशी व्यक्ती आहे।
जा महिला मंडळ या लवकर 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 लक्षात ठेवा